ते पुढे आहेत, त्याच्यामुळे बाकीची काही चर्चा करत नाही. पण शेवटी रणांगणामध्ये समोरून जर वार झाला तर त्याच्यामध्ये मजा असते. मागणं वार करायचे, दादागिरी करायचे, कुठल्या तरी 100 पेलवान आणायचे. रामराजेसाहेब, आज मी आदरपूर्वक सांगतो की सध्या सगळ्यात महाराष्ट्रामध्ये पेलवानांची टीम जर कोणाकडे असेल तर तुमच्या उदय सामंतकडे आहे. आणि पुराव्यानिशी मी सिद्ध केलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली याच पश्चिम महाराष्ट्रातलं 1300 पेलवान घेऊन मी जम्मूला गेलो होतो आणि मी इतिहास केला की ज्या पेहलगाम मध्ये ज्या सैनिकांनी रक्त सांडलं त्या सैनिकांना रक्त देण्यासाठी याच पश्चिम महाराष्ट्रातले 1200 पेलवान घेऊन मी जम्मूला गेलो होतो. ते जम्मूला जर मी घेऊन जाऊ शकतो तर फलटणला कधी काढू शकतो. 100 कोटी आणि 1200 कोटी, शरदजी तुम्ही फक्त कॅल्क्युलेशन केला तर त्यांच्या 1200 पट आपण पुढे आहोत, 12 पट पुढे आहोत. त्याच्यामुळे अशा गोष्टी कोणी करू नये. विकास कामं करा. साखर कारखान्याला जसा दर दिलाय माननीय रामराजे निंबाळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली तशा पद्धतीने शेतकऱ्यांचा विकास करा. शेतकऱ्यांच्या पाकाड्या करा, रस्ते करा, मंदिरं बांधा आणि हे सगळं करून मन जिंका. परंतु दादागिरी करून मन जिंकण्याचा प्रयत्न मला असं वाटतं हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. कधी ना कधी हे लोकांना कळतं आणि ज्यावेळी लोकांना कळतं त्यावेळी ते नेतृत्व भुईसपाट झालेलं असतं. हा इतिहास देखील महाराष्ट्राच्या अनेक मतदारसंघात आपण सगळ्यांनी बघितलेला आहे.